गेल्या 24 मार्च पासून संपूर्ण देशामध्ये कोरोनाच्या महामारीतून बचावाचा एकमेव मार्ग म्हणजे लॉकडाऊन सुरू केला आणि सर्वसामान्य लोक नियमांचे लॉकडाऊनचे उल्लंघन करतील म्हणून पोलीस प्रशासनाला प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन कार्यवाहीचा दबाव निर्माण करून लोकांना घरात ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागली आणि घेतही आहेत आणि यासाठी पोलीस प्रशासनाचे आभारही मानावे लागेलच। परंतु गेल्या 4-4.5 महिन्यांच्या काळात टप्प्याटप्प्याने केंद्र किंवा राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियमन बरेच शिथिल करून आता जवळपास सोमवार ते शुक्रवार पर्यंत 75% बऱ्याच गोष्टी सुरळीतपणे सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू केलेले आहे व म्हणूनच अपेक्षितपणे सर्वसामान्य लोक कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत। गेल्या 5 महिन्यात कामधंदा बंद असलेले सर्वसामान्य आधीच आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडले असताना आता कामावर जाताना शहरात अनेक ठिकाणी असलेल्या वाहतूक पोलिसांच्या कारवाई पथकामुळे कुठेतरी लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे। वाहतूक सेवेमध्ये एसटी, ऑटो, खासगी गाड्या असे सर्वच पर्याय बंद असताना लोकांना दुचाकीचा वापर करावा लागत आहे। त्याच कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता दुचाकीवर डबल सीट बंदी सुद्धा काही काळ लागून होती, परंतु आता त्यातून पण सूट दिली असताना अनेक लोकांना, खास करून ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांना त्यासाठी सुद्धा अडवल्या जात आहे। संचारबंदी सुरू असताना कुणीही वाहतूक पोलिसांच्या अशा कार्यवाहीवर प्रश्न उपस्थित केलाच नाही, परंतु आज संचारबंदीमध्ये 75% शिथिलता आणून संपूर्ण देश राज्य ऑनलाईन करण्याकडे वाटचाल सुरू असताना लोकांना बाहेर येणे स्वाभाविक आहे, परंतु तरीही वाहतूक पोलिसांच्या कार्यवाहीमध्ये काही बदल झालेला नसून ती सातत्यपूर्ण सुरूच आहे। बरेच वेळेला अनेक लोकांवर नाहक कार्यवाही होत असल्याचे सुद्धा निदर्शनात येत आहे। म्हणूनच खेदाने म्हणावेसे वाटते की कोरोनाने आधीच केले खिसे खाली आणि वरून वाहतूक पोलिसांची वसुली। याच परिस्थितीत सर्वसामान्य लोकांना दिलासा द्यावा म्हणून वाहतूक शाखेचे अधिकारी अशोक लांडे व राहुल आठवले यांची भेट घेऊन सर्व गोष्टींवर साधक बाधक चर्चा करून कामाचे तास वगळले तर आपणही आमच्या सारखेच सर्वसामान्य नागरिक आहात आणि केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन अनलॉक करण्याकडे वाटचाल सुरू केली असताना शहराचे वाहतूक शाखेने पण गेल्या 4.5 ते 5 महिन्यातील कार्यवाहीमध्ये शिथिलता आणावी, किमान सोमवार ते शुक्रवार पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत कार्यवाहीमध्ये शिथिलता आणावी अशी विनंती केली व दोन्ही अधिकाऱ्यांनी अतिशय सकारात्मकपणे समस्या समजून घेत आम्ही आमच्या सर्व कर्मचारी वर्गांसोबत एकत्रितपणे चर्चा करून यावर नक्कीच दिलासा देण्याचे आश्वासन दिले। अतिशय सकारात्मक व संवेदनशीलतेचे विषय समजून घेतल्याबद्दल पोलीस अधिकारी यांचे आभार मानले। प्रसंगी भाजपाचे शहर उपाध्यक्ष धीरज बारबुद्धे, आकाश वाघमरे, सागर महल्ले, राजेश वैराळे हे प्रामुख्याने उपस्थित होते। महिन्याभरापासून केंद्र शासन असो किंवा मग राज्य शासन असो दोघांनीही लॉकडाऊन कडून अनलॉक कडे जाण्यासाठी सुरुवात केलेली आहे आणि अमरावती शहरातही त्याची माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अनुमतीने जवळपास 75% अंमलबजावणी होत आहे। आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सगळं अनलॉक होत असताना लोक आपापल्या कामावर जाणं स्वाभाविक आहे आणि त्या कामावर जाण्याच्या निमित्तानं बाहेर निघणं सुद्धा स्वाभाविक आहे। सध्या वाहतुकीचे जे एसटी असतील, सिटी बस असेल, खाजगी वाहतूक असेल, हे ऑटो असतील, या सगळ्या सुविधा बंद असल्या कारणाने साहजिकच लोकांना टू व्हीलर या वाहनाचाच मोठा वापर करावा लागतो आहे। परंतु गेल्या 4-4.5 महिन्यापासून पोलीस प्रशासनाकडून, वाहतूक शाखेकडून जी मोठ्या प्रमाणात एक पोलीस पथकं उभं करून शहरामध्ये संचारबंदी कायद्याखाली मोठे जे कारवाई सुरू होती ती अजूनसुद्धा सातत्यपूर्ण सुरू आहे। वास्तविक पाहता माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी गेल्या महिन्याभरापासून सोमवार ते शुक्रवार सकाळी 10 ते सायंकाळी 7 पर्यंत जेव्हा सगळे कामं करण्याची अनुमती दिलेली आहे तर लोकांनी आपापल्या कामावर जाणं स्वाभाविक आहे। परंतु वाहतूक शाखेच्या कारवाईमध्ये कुठेही शिथिलता नसून अजूनही ज्या 4-5 महिन्यापासून ज्या सक्तीने सगळी कारवाई सुरू होती तसंच सुरू आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये टू व्हीलरवर डबल सीट वाहतुकीला बंदी होती, आता ती सुद्धा बंदी हटवल्या गेली आहे, पण तरीसुद्धा त्याही कारणासाठी अनेकांना थांबवल्या जात आहे। लोकांना घरातून निघाल्यानंतर अगदी समजा अमरावतीवरून जर बडनेराला जायचं असेल तर किमान 4 ते 5 ठिकाणी त्यांना अडवल्या जात आहे आणि त्यामध्ये लोकांचा वेळेचा अपव्यय होत आहे, लोकांना मानसिक त्रास होत आहे। तेव्हा माझी माननीय वाहतूक शाखेचे अधिकारी श्री अशोकजी लांडे आणि श्री राहुलजी आठवले यांच्यासोबत मी आज भेट घेतली, त्यांच्यासोबत या गोष्टीवर विस्तृतपणे चर्चा केली। त्यांना सर्वसामान्य लोकांना होणारा जो त्रास आहे हा त्यांच्या कानावर घातला। बरीच साधक बाधक चर्चा झाल्यानंतर त्यांनी सुद्धा काही गोष्टी मान्य केल्या आणि निश्चितपणे असं आश्वासन दिलं की येणाऱ्या काही दिवसामध्ये
जर संचारबंदी सुरू असल्याकारणाने अजून निश्चित बंद तर करता येणार नाही, पण यामध्ये नक्कीच आम्ही सर्वसामान्यांना दिलासा देऊ. विदर्भ न्यूज, अमरावती.